नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संदीप पाठक आणि शशांक शेडे यांचा गबाड कुंड हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 5व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गबाड कुंड हा चित्रपट रहस्यमय चित्रपट आहे आणि ह्याच्यामध्ये अंधकार दाखवला आणि त्याच्यामध्ये काय रहस्य आहे काय ते दाखवलं गेलेलं आहे। चित्रपट खूप छान बनवला गेलेला चित्रपट आहे आणि प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। थिएटरमध्ये हा चित्रपट खूप चालत आहे कारण की हा चित्रपटाचा बजेट फक्त 6 करोडचा बजेट होता आणि या चित्रपटाने आतापर्यंत 3 करोड रुपये या चित्रपटाने आतापर्यंत कमवलेले आहे आणि हा चित्रपट चांगला प्रतिसाद लोकांना मिळत आहे। आता मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहे। मराठी चित्रपट आता थिएटरमध्ये खूप चालत आहे। पहिला आलेला राजा शिवाजीला पण लोकांनी प्रतिसाद चांगला दिलेला होता आणि मराठीमध्ये हा चित्रपटाने 100 करोड रुपये या चित्रपटाने कमवले होते। नंतर स्वामींचा चित्रपट आलेला, स्वामी समर्थाचा देऊळ बंद हा चित्रपटाला पण चांगला प्रतिसाद मिळालेला। प्रवीण तरडेचा चित्रपट होता, त्यांच्या पत्नी होती त्याच्यामध्ये, त्यांची पत्नी स्नेहल तरडेचा चित्रपट होता आणि आपला मोहन जोशी या चित्रपटामध्ये स्वामी समर्थ बनलेले होते। त्यांचा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि खूप चांगले पैसे कमवलेले आहे। मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहे आणि स्वामी समर्थाचा हा चित्रपट देऊळ बंद 2 या चित्रपटाने 80 कोटीची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये चाललेला आहे। गबाड कुंड हा चित्रपट संदीप पाठकचा चित्रपट आहे, तो पण बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। हिंदी चित्रपटांना मात देत आहे आजकाल। मराठी चित्रपट सुद्धा हिंदी चित्रपटाला चांगला मात देत आहे। मराठी चित्रपट खूप चांगले चालत आहे थिएटरमध्ये। मराठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे गबाड कुंडनी ते जाणून घेऊया। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 76 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,25,00,000 रुपये कमवले होते, चौथ्या दिवशी 49 लाख रुपये कमवले होते आणि 5व्या दिवशी 43 लाख रुपये कमवले होते आणि हा चित्रपटाने एकूण 3,35,00,000 रुपये कमवले होते। गबाड कुंड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3,35,00,000 रुपये कमवलेले आणि 6 कोटीचा बजेट होता या चित्रपटाचा, म्हणजे अर्धे पैसे तर कमवलेले आहेत 5 दिवसामध्येच आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय। एक रहस्य दाखवलेलं आहे, 5 माणसं काहीतरी शोधायला जातात, तिथे त्यांना काय भेटतं असं काहीतरी चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। अंधकार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी शोधायला जातात आणि त्याच्यामधला खूप गूढ रहस्य आहे आणि खूप छान चित्रपट बनवलेला आहे। हा चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि खूप चांगला चित्रपट आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये संदीप पाठक आणि शशांक शेडे यांचा गबाड कुंड हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याचे 5व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गबाड कुंड हा चित्रपट रहस्यमय चित्रपट आहे आणि ह्याच्यामध्ये अंधकार दाखवला आणि त्याच्यामध्ये काय रहस्य आहे काय ते दाखवलं गेलेलं आहे। चित्रपट खूप छान बनवला गेलेला चित्रपट आहे आणि प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। थिएटरमध्ये हा चित्रपट खूप चालत आहे कारण की हा चित्रपटाचा बजेट फक्त 6 करोडचा बजेट होता आणि या चित्रपटाने आतापर्यंत 3 करोड रुपये या चित्रपटाने आतापर्यंत कमवलेले आहे आणि हा चित्रपट चांगला प्रतिसाद लोकांना मिळत आहे। आता मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहे। मराठी चित्रपट आता थिएटरमध्ये खूप चालत आहे। पहिला आलेला राजा शिवाजीला पण लोकांनी प्रतिसाद चांगला दिलेला होता आणि मराठीमध्ये हा चित्रपटाने 100 करोड रुपये या चित्रपटाने कमवले होते। नंतर स्वामींचा चित्रपट आलेला, स्वामी समर्थाचा देऊळ बंद हा चित्रपटाला पण चांगला प्रतिसाद मिळालेला। प्रवीण तरडेचा चित्रपट होता, त्यांची पत्नी स्नेहल तरडेचा चित्रपट होता आणि मोहन जोशी या चित्रपटामध्ये स्वामी समर्थ बनलेले होते। त्यांचा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि खूप चांगले पैसे कमवलेले आहे। मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहे आणि स्वामी समर्थाचा हा चित्रपट देऊळ बंद 2 या चित्रपटाने 80 कोटीची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये चाललेला आहे। गबाड कुंड हा चित्रपट संदीप पाठकचा चित्रपट आहे,
तो पण बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. हिंदी चित्रपटांना मात देत आहे. आजकाल मराठी चित्रपट सुद्धा हिंदी चित्रपटाला चांगला मात देत आहे. मराठी चित्रपट तर खूप चांगले चालत आहे. थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे गबाड कुंडनी ते जाणून घेऊया. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 76 लाख रुपये कमवले होते. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,25,00,000 रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी 49 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी 43 लाख रुपये कमवले होते. आणि हा चित्रपटाने एकूण 3,35,00,000 रुपये कमवले होते. गबाडकुंड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3,35,00,000 रुपये कमवलेले आणि 6 कोटीचा बजेट होता या चित्रपटाचा. म्हणजे अर्धे पैसे तर कमवलेले आहेत 5 दिवसामध्येच. आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. एक रहस्य दाखवलेलं आहे. 5 माणसं काहीतरी शोधायला जातात आणि तिथे त्यांना काय भेटतं असं काहीतरी चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. अंधकार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी शोधायला जातात आणि त्याच्यामधला खूप गूढ रहस्य आहे आणि खूप छान चित्रपट बनवलेला आहे. हा चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि खूप चांगला चित्रपट आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गबाडकुंड हा चित्रपट रहस्यमय चित्रपट आहे आणि ह्याच्यामध्ये अंधकार दाखवला आणि त्याच्यामध्ये काय रहस्य आहे काय ते दाखवलं गेलेलं आहे. चित्रपट खूप छान बनवला गेलेला चित्रपट आहे आणि प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट खूप चालत आहे कारण की हा चित्रपटाचा बजेट फक्त 6 करोडचा बजेट होता आणि या चित्रपटाने आतापर्यंत 3 करोड रुपये या चित्रपटाने आतापर्यंत कमवलेले आहे. आणि हा चित्रपट चांगला प्रतिसाद लोकांना मिळत आहे. आता मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहे. मराठी चित्रपट आता थिएटरमध्ये खूप चालत आहे. पहिला आलेला राजा शिवाजीला पण लोकांनी प्रतिसाद चांगला दिलेला होता आणि मराठीमध्ये हा चित्रपटाने 100 करोड रुपये या चित्रपटाने कमवले होते. नंतर स्वामींचा चित्रपट आलेला, स्वामी समर्थाचा देऊल बंद. हा चित्रपटाला पण चांगला प्रतिसाद मिळालेला. प्रवीण तरडेचा चित्रपट होता. त्यांच्या पत्नी होती त्याच्यामध्ये. त्यांची पत्नी स्नेहल तरडेचा चित्रपट होता. आणि आपला मोहन जोशी या चित्रपटामध्ये स्वामी समर्थ बनलेले होते. त्यांचा चित्रपट खूप चांगला चाललेला आहे आणि खूप चांगले पैसे कमवलेले आहे. मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहे. आणि स्वामी समर्थाचा हा चित्रपट देऊल बंद 2 या चित्रपटाने 80 कोटीची कमाई केलेली होती. आणि हा चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये चाललेला आहे. गबाडकुंड हा चित्रपट संदीप पाठकचा चित्रपट आहे. तो पण बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. हिंदी चित्रपटांना मात देत आहे. आजकाल मराठी चित्रपट सुद्धा हिंदी चित्रपटाला चांगला मात देत आहे. मराठी चित्रपट तर खूप चांगले चालत आहे. थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे गबाडकुंडनी ते जाणून घेऊया. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 42 लाख रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी 76 लाख रुपये कमवले होते. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,25,00,000 रुपये कमवले होते. चौथ्या दिवशी 49 लाख रुपये कमवले होते आणि पाचव्या दिवशी 43 लाख रुपये कमवले होते. आणि हा चित्रपटाने एकूण 3,35,00,000 रुपये कमवले होते. गबाडकुंड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3,35,00,000 रुपये कमवलेले आणि 6 कोटीचा बजेट होता या चित्रपटाचा. म्हणजे अर्धे पैसे तर कमवलेले आहेत 5 दिवसामध्येच. आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. एक रहस्य दाखवलेलं आहे. 5 माणसं काहीतरी शोधायला जातात आणि तिथे त्यांना काय भेटतं असं काहीतरी चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. अंधकार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी शोधायला जातात आणि त्याच्यामधला खूप गूढ रहस्य आहे आणि खूप छान चित्रपट बनवलेला आहे. हा चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि खूप चांगला चित्रपट आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार.